निसर्ग शेतीचा विषय परत एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. पंतप्रधानांनी त्याच्या बाबतीमधली एक त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला. खरं तर हा भंपकपणा मुळात काय ते जरा एकदा नीट समजून घ्या. आतापर्यंत जे मनुष्य जातीचा इतिहास आहे अक्षरशः हजारो लाखो वर्षापासूनचा, त्याच्यातले 10,000 वर्ष भारतामधले जे शेतीचे संदर्भ सापडलेले आहेत, पुरावे सापडलेले आहेत ते 10,000 वर्षापूर्वीचे, म्हणजे इसवी सन पूर्व 8,000 आणि नंतरचे 2,000 असे 10,000 वर्षापासूनची. सगळा जो संघर्ष आहे, मारून खाणारा जो माणूस हा पेरून खायला लागला आणि मानवी संस्कृती सुरू झाली असं आपण मानतो. हे अन्नधान्य जे आहे, जी लोकसंख्या आहे त्यांच्यासाठी पुरेसं आहे नाही, तर वारंवार अशी अडचण होती की जशी जशी लोकसंख्या वाढत गेली आणि हे जे अन्नधान्य आहे हे पुरेसं ठरत नव्हतं, कमी पडत होतं अन्न आणि भुकेनं लोक मरत होते, असं एक चित्र साधारणपणे 1965 पर्यंत होतं. हे चित्र बदललं केव्हा की जेव्हा रासायनिकांचा वापर सुरू झाला, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरायला लागलो शेतीमध्ये आणि त्याच्यानंतर शेतीमधलं उत्पादन वाढलेलं आहे. हे मूळ गोष्ट लक्षात घ्या. जे ना निसर्ग शेतीचं समर्थन करायचे त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की पूर्वी भूकबळी कशामुळे गेलेले. आता जे तुम्हाला जगातले, फक्त भारतातला विषय नाहीये, जगभरामध्ये इतकी जी 750 करोड जनता आहे, ह्या सगळ्यांना खाऊ घालावं इतकं धान्य पिकतंय. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा ह्या तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या मुळे आहे. त्याच्यामुळे त्याला टाळून जर कोणी असं म्हणत असेल की निसर्गामध्ये जे काय आहे त्या पद्धतीनं चालावं, त्यांनी ह्याचं सरळ साधं व्यावहारिक उत्तर द्यावं. ज्याला प्रत्यक्ष शेती करायची नाही त्याला निसर्ग शेती करा, झिरो बजेट शेती करा, सेंद्रिय खा, हे म्हणणं काय हॉबी म्हणून, हाऊस म्हणून परवडू शकतं. ज्याला प्रत्यक्ष शेती करायची आहे त्या कोणालाच हा जो भंपकपणा आहे, झिरो बजेट शेती, निसर्ग शेती, सेंद्रिय शेती, हे परवडत नाही. सरळ साधी गोष्ट व्यावहारिक पातळीवरची लक्षात घ्या. सुभाष पाळेकरांनी जो भंपकपणा 5-7 वर्षापूर्वी आपल्याकडे केला होता आणि त्याला शासनाने पद्मश्री सुद्धा दिलं त्यांना, त्याचे परिणाम काय झाले तुम्ही बघता आहात. जगभरामध्ये कुठेही श्रीलंका त्याचं सगळ्यात ताजं उदाहरण आहे. निसर्ग शेती, सेंद्रिय शेती, झिरो बजेट शेती, ह्या सगळा भंपकपणा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणता येत नाही. जी उत्पादन, जी जमिनीचा जो कस आहे तो निसर्गतः जसा आहे तसाच जर ठेवला, तुम्ही आपल्याकडचंच असलेलं बियाणं परत वापरलं, आता जसे GM जेनेटिकली मॉडिफाईड पिकं आलेली आहे, त्याच्यानंतर BT कॉटन सारखे, म्हणजे तुमच्या लक्षात असं येईल की ही जी सगळी तंत्रज्ञान नवीन पद्धतीचं आलं त्याचा उपयोग करून घेऊन, जनुकीय तंत्रज्ञान कशा पद्धतीनं आलं, ह्या सगळ्याचा BT असो, त्याच्यानंतर GM असो, जेनेटिकली मॉडिफाईड असो, यांचा उपयोग करून अजून चांगल्या पद्धतीचं अन्नधान्य आपण तयार करू शकलो, शेतीचं उत्पादन करू शकलो आणि म्हणूनच 750 करोड आणि आता काही दिवसांमध्ये 800 करोड होतील, इतक्या सगळ्या जगभरातल्या लोकांच्या गरजा आपण पूर्ण करू शकलो. जर आपण निसर्ग शेती नावाचा भंपकपणा करणार असू तर आपण ह्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्या कशा करणार, पहिले याचं उत्तर द्यावं. तुम्ही कुठले उदाहरण घ्या. त्याच्यामुळे जेव्हा पद्मश्री सुभाष पाळेकरांना असं विचारलेलं होतं की तुम्ही ह्या तुमच्या ज्या काही प्रयोग आहेत त्याचे तुम्ही आकडे द्या अधिकृतरित्या, इतक्या शेतामध्ये तुम्ही झिरो बजेट शेती तुमच्या म्हणण्याप्रमाणे केली आणि बाजूचं एक शेत आहे त्या ठिकाणी बाकीची आधुनिक पद्धतीची तंत्रज्ञान आणि रसायनं वापरून केलेली शेती आहे, ह्याच्या बाबतीमध्ये तुलना करणारे आकडे द्या, तर ते विज्ञानाच्या दृष्टीने ते सिद्ध झालं असतं. हे काहीही आजतागायत सुभाष पाळेकरांना करता आलेलं नाही. आता ही जेव्हा निसर्ग शेतीचं समर्थन कोणी करायला बसलेलं असेल त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की जगभरामध्ये 1960-50 पर्यंत आपण धरूयात निसर्ग शेतीच होती. निसर्ग शेती असताना तयार होणारं जे अन्नधान्य आहे किंवा शेतीतले उत्पादन आहेत ती तेव्हाच्याच लोकसंख्येला पुरत नव्हती. आता तर लोकसंख्या एवढी मोठी वाढलेली आहे. मग ह्याची काय उत्तर आहेत? बरं, त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या रसायनांना तुम्ही टीका करता, विरोध करता, अन्न नवे विष आहे म्हणता, मग जगभरातल्या माणसांचं आयुष्यमान वाढलं कशामुळे? साधारणतः भारत स्वतंत्र झाला तेव्हा 35 ते 40 इतकं फक्त वयोमान होतं, ॲव्हरेज सरासरी जे वयोमान होतं ते आता 60, 65, 70 पर्यंत गेलेलं आहे. ह्याचं कारण काय? आधुनिक विज्ञानाने ज्या पद्धतीच्या सोयी सवलती दिल्या, ज्या पद्धतीच्या वैद्यकीय तुम्हाला सुविधा उपलब्ध व्हायला लागल्या, ज्या पद्धतीनं आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोगांवरती नियंत्रण कमावलं, या सगळ्यातून माणसाचं आयुर्मान वाढलेलं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त अन्नधान्य आणि शेतीविषयक उत्पादनं ही उपलब्ध व्हायला लागली की जी आधी उपलब्ध होत नव्हती. साधं तुम्हाला मी फळांचं उदाहरण सांगतो. 25, 30, 40 वर्षांपूर्वी फळं म्हणजे केळं काहीतरी ठेवलेले, थोडेफार मोसंब्या आजारी असताना असंच चित्र होतं. आज वर्षभर तालुका आणि जिल्ह्याच्या पातळीवरच्या रस्त्यांच्या बाजूला फळांचे गाडे लगडलेले असतात अक्षरशः फळांनी. म्हणजे सफरचंदासारखं जे पीक काश्मीरमध्येच होतं आपण असं म्हणत होतो आणि आपल्याकडे तुलनेनं ते उपलब्ध व्हायचं नाही. आता सगळी फळं त्याच्या मोसमामध्ये प्रचंड प्रमाणात मुबलकतेने होईल तिथपर्यंत, म्हणजे जिथं जिथं ग्राहक आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हे सगळं शासनाच्या कुठल्या फळ विकास योजनेमधून झालेलं नाही. ग्राहक उपलब्ध आहे म्हणल्याच्या नंतर त्या पद्धतीनं उत्पादनं यायला लागली. तसंच भाज्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या भाज्या रानभाज्या आपण म्हणत होतो की ज्या भाज्या फारशा उपलब्ध नव्हत्या असं म्हणत होतो, त्याही भाज्या ग्राहक उपलब्ध म्हणल्याच्या नंतर आता शहरामध्ये रस्त्याच्या कडेला बहुतांश ठिकाणी तुम्हाला विक्रीला उपलब्ध दिसतात. अशाच पद्धतीनं धान्याची पण गोष्ट आहे. एकदा ग्राहक उपलब्ध झाला आहे असं कळल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये धान्य तयार व्हायला लागलं आणि आता सध्या जास्तीचं धान्य आहे. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आत्ताची गोष्ट अशी आहे, जगभरामध्ये जितकी लोकसंख्या आहे त्यांच्या तोंडाला पुरेल इतकं धान्य उपलब्ध आहे. श्रीलंकेसारखा जो प्रश्न तयार झालेला आहे तो त्यांच्या मूर्खपणामुळे झालेला आहे. निसर्ग शेतीचा अतिरेक जो केला तो त्या पद्धतीनं फुकट वाटपावाटपीची ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे त्यांच्या अर्थ म्हणजे त्याची कारणं अजून जरा वेगळी आहेत. ज्या कोणाची सध्या हे काय म्हणजे कल्पनेच्या ह्याच्यामध्ये वावरायचं आहे की भारतामध्ये पण अशी अवस्था येईल, त्यांनी हे लक्षात घ्यावं. याच्यामध्ये मोदी भाजप संघाचा काही संबंध नाही. गेल्या 70 वर्षांमध्ये ज्या पद्धतीची व्यवस्था आपण निर्माण केली, चालवली, टिकवली, ज्या पद्धतीचं एक वातावरण भारतामध्ये म्हणजे काम करणाऱ्यांसाठी पोषक असं जे वातावरण आपण जशा पद्धतीनं केलं, फुकटा फाकटीनं देश चालत नाही, कुठल्याच पद्धतीनं चालत नाही. म्हणून जेव्हा अशा पद्धतीचे वाक्य वापरतात की निसर्ग शेती ही कोणाला हौसेनं करायची, कुठं डोंगरावर करायची, नोकरी झाल्याच्या नंतर ज्याला निवृत्त जीवन जगून आपल्या गावाकडे जाऊन हौसेची जी काही बापजाद्यानं मिळालेली शेती ती करायची, त्यानं निसर्ग शेती करावी. पण ज्याला व्यावसायिक पातळीवरती करायचं आहे त्याला निसर्ग शेतीतून काहीही फायदा होत नाही. पदरचे पैसे घालायला ज्याला पदरात पैसेच नाहीये, ही सगळी हाऊस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग शेतीची भलामण करणाऱ्यांनी ही चळवळ ग्राहकाकडून चालू करावी, उत्पादकांकडून नाही. तुम्हाला ज्या पद्धतीचं उत्पादन लोकप्रिय करायचंय किंवा त्याचा प्रचार करायचा, त्याचा प्रचार प्रसार तुम्ही ग्राहकांमध्ये करा. तुम्ही ग्राहकांना सांगा की आम्हाला सेंद्रिय पद्धतीचाच पिकवलेला गहू दुप्पट तिप्पट चौपट भावानं खरेदी करायचा, शेतकरी ते आणून देईल तुमच्या दारामध्ये. ज्या ज्या गोष्टी ग्राहकाला, ही सगळी बाजारपेठेवरती आधारलेली अर्थव्यवस्था आहे, फक्त भारताचीच नाही जगाची आहे. याच्यामध्ये ग्राहक हा राजा आहे. जर ग्राहक उद्या म्हणला की मी फक्त गीर गाईचं दूध पिणार आहे तर शेतकरी गीर गाई पाळायला लागतील. आज त्याला परवडत नसताना आणि त्याला जो 100 रुपये भाव द्यायचा आहे तो तुम्ही द्यायला तयार नसताना तो गीर गाय पाळल कशाला? तो त्याची जी काय गाय असेल, म्हैस असेल, तुम्ही किती म्हणा की गायचं दूध चांगलं आहे, पण जर त्याला म्हशीपासून फायदा होत असेल तर तोही म्हैस पाळेल आणि त्या म्हशीचं दूध जर 60 रुपयांनी उपलब्ध असेल ग्राहक पण घेईल. म्हणताना बघे भले किती म्हणाल गाय किती चांगली आहे, गाय आमची माता आहे, गायचं फोटो छापेल, त्याच्यानंतर गाय गोऱ्याचे बारसेच्या वेळेस गायची पूजा करेल, पण गाय अंगणामध्ये बाळणार नाही, घराजवळ गोठा बांधणार नाही. सणा समारंभाला कुठल्या निमित्तानं गायचं गोमूत्र त्याचे ते गायच्या शेणाच्या गौऱ्या आणून त्याचा धूर करल हाऊस म्हणून, पण नियमित स्वरूपामध्ये तो म्हशीच्या दुधाचाच वापर करेल, म्हशीचं दूध विकत घेईल आणि तो विकत घेतोय म्हणून गवळी सुद्धा म्हशीच खरेदी करून त्याच्या दुधाचा धंदा करेल, गायीच्या दुधाचा करणार नाही. हा जो सगळा भ्रम आहे तो बोलायला चर्चा करायला खूप चांगला आहे. गाय माता आहे, काळी माई आई कशी आहे, शेती म्हणजे निसर्गाच्या जवळ जाणे, हे सगळं ज्याला पोट पाण्याचं सगळं निभलेलं आहे, नोकरी झालेली आहे तर निवृत्तीनंतर जगायचे, त्यांना हौसेने ही चर्चा करावी. पण ज्याला प्रत्यक्ष व्यवसाय करायचा आहे त्याला तुम्ही कुणाला जाऊन विचारा, निसर्ग शेती, सेंद्रिय शेती, झिरो बजेट शेती, या भंपकपणाला प्रत्यक्ष व्यवसाय म्हणून शेतीमध्ये जागा नाही, शून्य जागा आहे. आज नवीन शेती यंत्रानं होती आहे, तिथे बैलाची आणि जनावरांची गरज उरलेली नाहीये. त्याच्यातले जे बदल होत आहेत ते जर तुम्ही समजून घेतले आणि त्या प्रत्यक्ष शेतीमध्ये जे कष्ट आपल्याकडचा शेतकरी घेतो ते बाहेरचं कोणी घ्यायला तयार नाही.
त्याच्यामुळे तुमच्याकडची शेती जास्तीत जास्त चांगली, जास्तीत जास्त आधुनिक, जास्तीत जास्त यंत्रांनी युक्त, जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर केलेली व्हावी, ही तुमची गरज असू शकते, तुमचीच गरज असायला पाहिजे. जो प्रत्यक्ष शेतीमध्ये राबतो आहे त्यानेच जो म्हणला की नाही मला निसर्ग शेतीच करायची, तर गोष्ट वेगळी. तो हे म्हणतच नाही, म्हणू शकतच नाही, कारण की ती व्यावहारिकदृष्ट्या ते परवडत नाही. निसर्ग शेती हा एक भंपकपणा आहे. नुसतं बोलायचं. हे झिरो बजेट शेतीचं पण झालं होतं असंच. 5-7 वर्षापूर्वी त्यांची जी क्रेज होती, ज्या पद्धतीचे सगळ्या बातम्या आणि चालू होतं, अगदी पद्मश्री पुरस्कार देण्यापर्यंत झालं, त्याचा पुढे काहीही फायदा झाला नाही. तसंच आता निसर्ग शेती हे पण खुळखुळ्यासारखा शब्द आहे, काही दिवस वापरात येईल, नंतर कुठं फेकून जाईल, कोणाला कळणार पण नाही. हा भंपकपणा आहे. हे एकदा एक ग्राहक म्हणून तुम्ही नीटपणे स्वच्छ समजून घ्या. आणि ज्यांना कोणाला निसर्ग शेतीचं कौतुक करायचंय त्यांनी हा आग्रह धरा की मी निसर्ग शेतीच्या ह्याच्यात तयार झालेलं उत्पादनच वापरणार आहे, बाकीचं वापरणार नाही. अन्यथा त्याचं बोलणं सुद्धा भंपकपणा ठरू शकतं. इथेच थांबूयात. धन्यवाद.